खडकवासला डॅमच्या शेजारी जिथे प्रस्तावित नाना नानी पार्क होणार आहे, त्याच्या बरोबर समोर पतदिवे आहेत. त्या पतदिव्यांना जिथे इलेक्ट्रिक सप्लाय आहे, जिथे कनेक्शन्स आहेत, इथे कसलाही सुरक्षेचा तिथे लवलेश नाही, त्याला कसलेही झाकण नाही, ते पूर्णपणे उघडे आहे. आणि त्यामध्ये एक मुक जनावर, जे शेजारी दृश्य पाहताय मांजर, ते उंदराच्या पाठीमागे लागून कदाचित त्यात गेला असेल आणि ते मृत्युमुखी पडलेलं आहे. त्याच्या मृत्यूला कारणीभूत आहे पुणे प्रशासन, त्याच्या मृत्यूला कारणीभूत आहे पतदिव्याचे जे काही अधिकारी आहेत ते सर्व अधिकारी, आणि यावरती नक्कीच काहीतरी मार्ग काढला पाहिजे. प्रशासनाने याच्यावरती बारकाईने लक्ष द्यायला पाहिजे. जर समजा उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, चुकून तिथे मुलं खेळत असतील आणि एखादा चेंडू त्या होलमध्ये गेला असता आणि मुलाने हात घातला असता तर काय झाले असते? म्हणजे जे मुक जनावर गेले ते मृत्युमुखी पडलं. भविष्यात जर अशा प्रकारे जर काही खेळताना घटना घडल्या आणि एखादा मनुष्य एखादा तिथं दगावला तर ह्याला जबाबदार कोण? याचं उत्तर पुणे महानगरपालिकेने द्यायला हवं. याचं उत्तर जे अधिकारी याला जबाबदार आहेत त्यांनी द्यायला हवं. अन्यथा या गोष्टी वारंवार घडत राहतील आणि याची जबाबदारी कोण घेणार हे पुणे महानगरपालिकेने जनतेला सांगावं. या दृश्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की लिहा. महाराष्ट्र माझा 24ला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हे जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून जे कोण अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. धन्यवाद.